शेतकरी व विद्यार्थ्यांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक पीक व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर. शेतकऱ्यांसमोरील मजूर टंचाई आणि औषध फवारणीसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी व बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील शेतकऱ्यांना प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या कृषी उपयोगाचे प्रात्यक्षिक कोलवडमधील शेतशिवारात सादर करण्यात आलं. हे प्रात्यक्षिक जिजामाता महाविद्यालय, कृषी विभाग आणि कॉनफ्लाय डायनामिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं होतं. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कृणाल कस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रात्यक्षिक पार पडलंय. ड्रोनच्या वापरामुळे श्रमांवरील अवलंबित्व कमी होऊन वेळ वाचतो आणि कीटकनाशक फवारणी अधिक कार्यक्षमतेने केली जाते. खरीप आणि रब्बी हंगाम तसेच फळबागांवर ड्रोनचा वापर रोग नियंत्रण आणि पीक व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, अशी प्रतिक्रिया कृषी पर्यवेक्षक आर.टी. म्हस्के यांनी दिली आहे. नमस्कार, मी आर.टी. म्हस्के, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, बुलढाणा. आज कोलवड येथे कॉनफ्लाय डायनामिक्स आणि जिजामाता कॉलेजचे जे मुलांचं एन.एस.एस कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे. तर जिजामाता कॉलेज बुलढाणा आणि कृषी विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानं इथे आपण एक ड्रोन तंत्रज्ञान याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला होता, आपण बघितला. आताच आपण या शेतामध्ये उभे आहोत, ही चिया पिकाची पेरणी इथे झालेली आहे आणि या चिया पिकावरती ड्रोनने फवारणी कशी करावी याचं सविस्तर माहिती त्या कंपनीच्या तंत्रज्ञ यांनी सर्व जमलेल्या येथील शेतकरी बांधवांना व विद्यार्थ्यांना की त्याचं महत्त्व पटवून सांगितलं. ड्रोनचं टेक्नॉलॉजी कशी काम करते आणि पिकावर त्याची फवारणी कशी करावी लागते, त्यामध्ये बॅटरीचा वापर कसा होतो आणि साधारणतः हा जो ड्रोन बघितला आता आपण, साधारणतः एक 10 ते 11 लिटरची पाण्याची टाकी असलेला ड्रोन असा आहे आणि त्यांना किंमत विचारली, साधारणतः एक 6 लक्ष रुपये अशी त्या ड्रोनची किंमत आहे आणि त्याला शासनाकडनं अनुदान देखील 70 ते 80% पर्यंत अनुदान मिळते. सुरुवातीला थोडं महागडं तंत्रज्ञान असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी बांधवांना थोडं परवडणार नाही, परंतु ज्या आमच्या कृषी विभागाकडील जे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत, एफ.पी.ओ आणि शेतकरी गट आहेत, तर कंपन्या मिळून सुरुवातीला आम्ही याचा म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहित करत आहोत की आपण कंपनी मार्फत याचं खरेदी करावी आणि इतर शेतकरी बांधवांना याचा आपण उपलब्ध करून देण्यात यावं, म्हणजे शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये याचा उपयोग होईल. आज याची गरज अशी आहे की आपण बघतो की साधारण आपण जे साध्या पंपाने फवारणी करतो, मग ते पॉवर स्प्रे असेल किंवा नॅपसॅक स्प्रे असेल, तर यामध्ये काय होतं की मजुरांची उपलब्ध मजूर वेळेवर होत नाही आणि मजूर न मिळाल्यामुळे मग काय होतं की वेळेवर फवारणी होत नाही, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याने औषधीची सुद्धा महागडी औषधीचा खर्च वाढतो. या ड्रोन तंत्रज्ञानामुळे हा एक फायदा आहे की कमी वेळामध्ये अचूक फवारणी आणि औषधीची बचत झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च याच्यामुळे कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे मी कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. डायनामिक्स कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या क्षेत्रात फवारणी करण्याच्या दृष्टीने जे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे, त्याचा सर्व बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो. आणि खूप शेतकऱ्यांचा यामध्ये असा फायदा होणार आहे की पैसा, माणूस याची सुद्धा यामध्ये बचत होणार आहे. म्हणून पुनश्च एकदा मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, तालुक्यातीलच नाही तर बाहेरच्याही शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला मॅनपॉवरचा आणि नमस्कार. आता हे आजचं जे ड्रोन चालवलं इथं कृषी विभागानं, तर एकदम पटलं आणि पुढं चालून आम्ही याच्यावर काहीतरी इलाज करू आणि जर भाड्याने मिळालं किंवा विकत मिळाले पुढं चालून, तर जर विकत घ्यायचा प्रयत्न करू. काय फायदा होईल तुम्हाला त्याचा? आम्हाला हे मजुरी गिजरीत कमी मजुरी पडेल. याच्यात जास्त मजूर लागतं आम्हाला, पायडल पंपानं आहे ना, स्प्रे पंपानं. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं,
कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।